साहेब आपल्या होते तर साहेब जवळपास मला वाटतं 10-12 दिवस झाले काय रिस्पॉन्स मिळतोय कारण मराठवाड्यामध्ये बीडमध्ये आल्यानंतर आपलं स्वागत झालं कसा रिस्पॉन्स मिळतो? इतिहासात ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली काढली। आज आम्ही 23व्या मतदारसंघामध्ये फिरतो आहोत। अभूतपूर्व उदंड असा प्रतिसाद जनतेचा आणि विशेष करून महिला भगिनींचा मिळतो आहे। लाडकी बहिणी योजना दिल्यापासून महिलांच्या मनामध्ये दादांना बंधुत्वाच्या नात्याने साथ देण्याचा त्यांचा जो काही एकंदरीत उत्स्फूर्तपणा आम्हाला पाहायला मिळतो आहे। मी गेली 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वावरतो आहे। इतकं प्रचंड पाठबळ जनतेचं यापूर्वी कधी अनुभव नव्हतं मिळालं। पण साहेब तुम्ही एक अनुभवतोय का की काही ठिकाणी विरोध होतोय, काल स्टेजवरती लोक आले, हे प्रकार या निवडणुकीमध्ये वाढलेत कारण यापूर्वी अनेक सार्वत्रिक निवडणुका तुम्ही बघितल्या? लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक घटकाला ज्यांना आपल्या भावना मांडायच्या आहे तो त्यांना मांडण्याचा अधिकार आहे। काल वसमतला नक्कीच त्या ठिकाणी काही मराठा समाजाचे सहकारी त्या ठिकाणी आले होते, त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या आणि दादाने त्या शांतपणाने ऐकून घेतलं। काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पण यात्रा झाली बीडमध्ये, अगदी म्हणजे नगण्य अशी गर्दी होती। त्या झाल्यानंतर आज आपण बघतो की अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही यात्रा होते। आता याच्यात फरक नेमका काय तुम्ही सांगू शकता? कारण हा उदंड प्रतिसाद अभूतपूर्व आहे आणि कालसुद्धा वसमतला किंवा काल ज्या वेळेला आम्ही अहमदपूरला बाबासाहेब पाटलांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होतो त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड प्रतिसाद महिलांचा मिळाला। संध्याकाळी तर वसमतच्या इतिहासामधली विराट सभा काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी झाली आणि महिलांची अभूतपूर्व प्रचंड उत्साहवर्धक त्या ठिकाणी उपस्थिती होती। धन्यवाद साहेब। हे होते सुनील तटकरे जे सांगतायत की जरी विरोध होत असला, लोक समोर येऊन गारानं मांडत असले तरी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।